पोट खूप वाढत चाललेला आहे, मांड्यांचा फॅट खूप वाढत चाललेला आहे किंवा हाताचे दंड वाढत चाललेला आहे, साईडचा फॅट देखील वाढत चाललेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, न स्किप करता. याच्याने होणार असं आहे की तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे. तुमचं हे शरीर आहे वाढत चाललेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही खूप प्रयत्न करून थकलेला आहात आता, पण तुम्हाला रिझल्ट आलेला नाहीये. तर आजच्या ज्या पण व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस आहेत, एक्सरसाइज आहेत, या जर तुम्ही कंटिन्युअसली केल्यात तर तुम्हाला रिझल्ट 101% भेटेल. जर नाही भेटला ना तर मला, जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब करू शकता. एवढी गॅरंटी मी तुम्हाला आज देते या व्हिडिओतून. फक्त बघून चालत नाही, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढ्या पण स्टेप दाखवलेल्या आहेत त्या कंटिन्युअसली तुम्हाला कमीत कमी 14 दिवस फॉलो करायच्या. 14 दिवसाच्या नंतर रिझल्ट बघायचा, चांगला वाटला तर कंटिन्यू ठेवायच्या आणि याच्यामध्ये अजून दुसऱ्या एक्सरसाइज तुम्ही ऍड करू शकता. आजच्या एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवते, या उभ्या राहून एका जागेवरती करू शकता. तुमच्या कमरेमध्ये गॅप आहे, दुखते, पाय गुडघे वाकतच नाही, तुम्हाला गुडघ्यांमध्ये त्रास आहे, तुम्ही चेअरवर बसून पण करू शकता. आता दोन्ही स्टेप मी तुम्हाला स्टेप वाईज दाखवणार आहे. पहिले एका जागेत उभं राहून तुम्ही कशा एक्सरसाइज करू शकता, नंतर तुम्हाला दाखवते तुम्ही खुर्चीवरती बसून कसं करू शकता. आता ज्यांना काही त्रासच नाहीये ना ते पण चेअरवरती बसून, बेडवरती बसून करू शकता, आरामात करू शकता. उलट चांगला रिझल्ट तुम्हाला येणार. आता ह्या एक्सरसाइज करायच्या कधी, तर तुमच्याकडे वेळ असेल त्या वेळेनुसार तुम्ही या एक्सरसाइज करायच्या आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर सबस्क्राईब करू शकता. आता ह्या पोझिशन मध्ये आधी पायामध्ये अंतर. पहिला स्टेप आहे त्या उभे राहून दाखवते, पहिले सांगितलं, नंतरच्या एक्सरसाइज चेअरवरती बसून करून दाखवते. या पोझिशन मध्ये आली, हात कमरेवरती ठेवायचे आणि इथे सिंपल एक्सरसाइज आहेत, पण रिझल्ट यार 101% आहे. या पोझिशन मध्ये हाताची टाईट मुठ्ठी करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा पूर्ण पोर्शन आहे ना, हातापासून या खालच्या पोटापर्यंत पूर्ण प्रेशर येतं. इतक्या सोप्या स्टेपनी दुसऱ्या हाताला सेम करायचं, दोन्ही एकत्र नाही करायचं. याच पोझिशन मध्ये स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाला जवळ आणायचं. ह्या पोझिशन मध्ये जर तुम्ही जम्प करू शकाल तर करायचं आहे. ठीक आहे, आता पूर्ण बॉडीचा फॅट वितळणार. हे दुसरे एक्सरसाइज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and रिलॅक्स. कोणी म्हणाल आम्हाला इतकं जम्पच करता येत नाही, ठीक आहे, समजते. सुरुवातीला पोटही आहे, बॉडीचं वेटही आहे, तर नाही करतायत तरी ते तुम्ही या पोझिशन मध्ये 1 2 पायाच्या पंजावरती हलकस, 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. ज्यांनी कोणी सेकंड एक्सरसाइज केली त्यांनी तिसरी पण करू शकता. ज्यांना दुसरी जमत नाही, म्हणजे जम्प करायला जमत नाही, त्यांनी ही तिसरी करायची आहे. पायामध्ये हलकसं अंतर करायचं. चौथ्या एक्सरसाइज साठी या पोझिशन मध्ये हाताची घट्ट मुठ्ठी अँड या पोझिशन मध्ये यायचं अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and रिलॅक्स. याच्याने होतंय काय, पूर्ण हातावरती पूर्ण प्रेशर येतं. लटकलेले हात असतील तेही कमी होतात आणि या पोझिशनमध्ये गेल्यामुळे तुमच्या कमरेपासून पोटावरती खूप जास्त फायदा येतो. नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी या पोझिशनमध्ये यायचं, हाताची मुठ्ठी करायची, या पोझिशनमध्ये जायचं, हळूहळूनी समोर हाताला समोर खेचायचं, जितकं होईल तितकं शोल्डरला प्रेशर, हँड श्वास सोडून द्यायचा मागे, या पोझिशनमध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या ज्या 5 एक्सरसाइज केल्या या तुम्ही आरामात करू शकता. आता चेअरवरती बसून तुम्ही कशा एक्सरसाइज करायच्या त्या तुम्हाला दाखवते. याच प्रॅक्टिस आपण चेअरवरती बसून देखील करू शकतो. या पोझिशनमध्ये आलेली, चेअरवरती बसलेली आहे. पहिली एक्सरसाइज या पोझिशनमध्ये आलो, हाताची मुठ्ठी करायची. 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरी एक्सरसाइज, पायामध्ये अंतर अँड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे पहिले एक्सरसाइज केले आपण, रिझल्ट या एक्सरसाइजने देखील सेम येणार आहे. जर तुम्हाला करायची इच्छा आहे ना तर रिझल्ट येतोच येतो, पण आपण ऑप्शन शोधत असतो, हे नाही जमत ते नाही जमत, दुसरं काय बघायचं तिसरं काय बघायचं. तुम्ही एकच पकडून ठेवा आणि एकालाच फॉलो करा, एकच गोष्ट करा, मग रिझल्ट येणार आहे ना. आज हे केलं, उद्या ते केलं, परवा ते केलं. बॉडीला समजू द्या ना तुम्ही काय करताय, त्याच्यासाठी सांगते. प्रॅक्टिस करायची असतील ते इमानदारीने करायच्या. जर वजन कमी करायचं असेल, फॅट लॉस इंच लॉस जर करायचे असतील, चांगलं बॉडीची टोनिंग जर करायची असेल तर एक्सरसाइज तर करावाच लागतात. ठीक आहे, नुसतं वेळ डाएट करून शरीराला लटकवायचं नाहीये. त्याच्यासाठी सांगते एक्सरसाइज या खूप मेन असतात. आता इथे ह्या पोझिशनमध्ये यायचं, पहिले ह्या पोझिशनमध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचं, पायाला या पोझिशनमध्ये, हवं तर तुम्ही अजून या पोझिशनमध्ये यायचं आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता तुम्ही लास्टमध्ये प्रॅक्टिस पण आरामात करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. याच्यासोबत अजून एक प्रॅक्टिस दाखवते, ती पण तुम्ही करू शकता म्हणून दाखवते. क्लॅप करायची वरती या पोझिशनमध्ये अँड 1 2 3. पोटावरती पण प्रेशर येतं, हातावरती येतं, मांड्यांवरती येतं. इझी मध्ये करू शकतो आपण नाही का. 4 5 6 7 8
9, 10 अँड रिलॅक्स. भाई मी तर माझ्या बॅचेस मध्ये ना अशा वेगवेगळ्या एक्सरसाइज घेत असते, कारण की माझ्या स्टुडंट इतक्या उत्साहाने करतात देखील, म्हणून मी घेत असते. आणि त्यांना खूप आवडतं घाम गाळायला, मेहनत करायला, कारण की त्यांना रिझल्ट पाहिजे. जर माझ्या युट्यूब फॅमिलीला रिझल्ट पाहिजे असतील ना, तुम्ही देखील या प्रॅक्टिस आजपासून सुरुवात करा. नाहीतर व्हिडिओ बघून काहीच होत नाही. आता व्हिडिओ बघितलेला आहे, प्रॅक्टिस देखील व्हिडिओ बघता बघता 10चे 20चे राऊंड तुम्ही घेतलेले आहेत. छान वाटलं असेल, धाप लागली असेल जशी मला लागते. मला कमेंट्स येतात की तुम्हालाच एवढी धाप लागते. आतलं व्हिडिओमध्ये दिसतं सर्वांना, बस मागे काय असतं व्हिडिओच्या ते नाही समजत. कंटिन्युअसली किती वेळापासून आम्ही काम करतो एका व्हिडिओसाठी ते कोणाला दिसत नाही, म्हणून धाप लागलेली वाटत असेल. पण असं नसतं. मी एक योगा टीचर आहे, मी एक मला रोजच्या एवढ्या प्रॅक्टिस आहेत, तर थकवा ह्या गोष्टी माझ्यापासून दूर आहेत. पण कंटिन्युअसली जर तुम्ही 3-4 तास काम केलं तर तेवढं तर तुम्हाला कितीही का प्रॅक्टिसवाले सुद्धा त्यांना थकवा तर धाप तर लागणारच आहे. असो ते सोडा. आता याच्यासोबत तुम्हाला डाएट देखील करायचं आहे. डाएट म्हणजे काय, तर तुम्हाला घरातलं अन्न खायचं आहे. जे पण तुम्ही बनवता ते क्वांटिटी ठेवून खायचं आहे, बारीक चावून खायचं आहे, चांगलं पाणी पिणं, चांगली रात्रीची झोप घेणं. बस सिंपल आहे फंडा. दुसरं काही वेगळं करायची आवश्यकता नाहीये. जर पोट, मांड्या, हात, साईडचा फॅट कमी करायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील, तेव्हाच रिझल्ट येणार. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक तर आता करूच शकता. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.